सोलापुरात शिंदेंच्या शिवसेनेला भाजपचा धक्का. नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर आज भाजपात पक्षप्रवेश करणार. मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार. माजी खासदार हिना गावित यांची भाजपमध्ये घरवापसी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हिना गावितांचा पक्षप्रवेश. तर हिना गावितांनी विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार. फलटण महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. मृत्यू गळफास घेऊन झाल्याचा उल्लेख. मृत डॉक्टरच्या शरीरावरती कोणत्याही जखमा नाही. तर गोपाळ बदने आणि महिला डॉक्टरचे सीडीआर पोलिसांच्या हाती. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. हर्षवर्धन सपकाळ मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेणार. यावेळी सपकाळ कुटुंबियांची राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा करून देणार असल्याची माहिती. पंतप्रधान मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर. इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार. संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती. राज ठाकरेंना सोबत घेण्यावरून पवारांच्या पक्षात 2 मतं. राज ठाकरेंच्या सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेचा फटका बसू शकतो. पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांची भावना. तर पक्षाला मिळणाऱ्या उत्तर भारतीय मुस्लिम मतांवर परिणाम होऊ शकतो अशी ही भावना. मनसेच्या केंद्रीय समितीची 11 वाजता बैठक. शिवतीर्थ निवासस्थानी आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. बैठकीला मनसे अध्यक्ष तसेच मनसे नेत्यांसोबतच शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष यांच्यामध्ये चर्चा होणार. बैठकीमध्ये मतदार यादींवर विशेष अशी चर्चा केली जाणार. नवी मुंबईतील 18,000 दुबार आणि 15,000 बोगस नावं वगळा. मनसेचं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र. ही यादी 1 वर्षापूर्वी दिलेली असताना त्यावर अजून ठोस कारवाई का झाली नाही. मनसेचा पत्रातून सवाल. मनसेच्या दादर शाखाध्यक्षाकडून मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप. मनसेच्या संतोष साळींकडून मतदार यादीतील घोळ. सोशल मीडियावर पोस्ट. आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशन नंतर मनसेकडून मतदार याद्यांचा पंचनामा. मनसेचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडे आला नाहीये, त्यामुळे मनसेसोबत आघाडीचा कुठलाही प्रश्न उद्भवतच नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. ओबीसींचे प्रश्न सुटत असतील तर जरांगेंसोबत एकत्र येऊ. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं मनोज जरांगेंबाबत मोठं वक्तव्य. तर जरांगेंना ओबीसीतूनच आरक्षण हवं असल्यास पंकजाताईंना चालेल का. हाकेंचा पंकजा मुंडेंना सवाल. मंत्री प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग. तर शिंदे, प्रताप सरनाईक आणि शेलार यांनी अजिंक्य नाईक यांना पुन्हा अध्यक्ष होण्यास विरोध दर्शवल्याची सूत्रांची माहिती.